सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. chin parallel to the floor. Gently close your eyes. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. एक ओमचा उच्चार यथाशक्ती जाणीवपूर्वक. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. पामे. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्यांच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आजचा आपला पहिला दिवस आहे. पहिल्यांदा इंट्रोडक्शन मी माझं देते. तर हरिओम सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि आपल्या वर्गामध्ये, आजपासून सुरू होणाऱ्या वर्गामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझं नाव योगिता सकपाळ. आपण 1 जानेवारी ते 4 जानेवारी या दरम्यान फ्री योग शिबिर चालू केलं होतं. त्याच्यानंतर आज आपण आपल्या नॉर्मल जो आपला वर्ग आहे 1 महिन्याचा, तो आपण आजपासून सुरू करत आहोत. तर थोडक्यात माझी ओळख म्हणजे माझं नाव मी सांगितलंच आहे, योगिता सकपाळ. तर ॲज अ प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलेलं आहे 15-16 वर्ष. आणि याच दरम्यान मी 2016 मध्ये योग या साधनेकडे वळले. आणि त्याच्यानंतर मी योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कंप्लीट केला ठाणे घंटाळी मित्रमंडळ येथून. त्याच्यानंतर 2021 आणि 22च्या दरम्यान माझं MA इन योगशास्त्र ही पदवी मी संपादन केली. त्याच्यानंतर असा हा माझा योग साधनेचा प्रवास सुरू आहे. योग शिकवत सुद्धा आहे आणि योग शिकत सुद्धा आहे. आपण जितका हा योग जो आहे हा एक मर्यादेपलीकडचा मर्यादित नसून खूप पुढे जाणारा आहे. आपण जसजसं नवीन नवीन शिकू, म्हणजे जसजशी आपण आपली प्रॅक्टिस करू तसं आपल्याला याच्यामध्ये अजून खोलवर जाता येतं. तर आता सध्या मी YCB लेवल 6 जी योग थेरपिस्टची लेवल आहे ही जी गव्हर्नमेंटची ही एक गव्हर्नमेंटने एक स्टँडर्डायझेशन करायचं ठरवलेलं आहे योग या साधनेमध्ये. तर त्यांच्या काही लेवल्स असतात. तर ती सध्या मी लेवल 6 करत आहे. ही जी लेवल आहे ही थेरपिस्टची लेवल आहे. तर असा हा माझा प्रवास सुरूच आहे. तर आज आपण ध्रुव एज्युकेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर आहोतच. तर ही झाली माझी थोडक्यात ओळख. आता मला तुम्ही तुमची थोडक्यात ओळख करून द्या. काही साधक जे आहेत हे जुने आहेत, पण तरीही एक थोडक्यात ओळख. आणि जर तुम्हाला काही व्याधी असतील किंवा कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केला हे थोडक्यामध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर ज्या पुढच्या सूचना आहेत ह्या मी देईन तुम्हाला. इथे मी माईक माझा काढतीये आणि तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करते. तुम्हाला मी अनम्यूट केले. प्रत्येकाने फक्त थोडक्यामध्ये तुमची ओळख आणि कुठून आहात, कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलाय हे सांगा. अनम्यूट होऊन बोलू शकता.
मी केले अनम्यूट सगळ्यांना. फक्त थोडक्यात, हा, जर काही व्याधी असेल तर मग आपल्याला आसन करताना ज्या काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील त्या मग तुम्हाला त्या त्या वेळेला सांगता येतील. हा सर, बोलू शकता. हा, कुणीही सुरुवात करा पहिली, असं काही नाही. नमस्ते, मी बोलू? हो हो, बोला. हरी. नमस्कार, शुभ प्रभात. माझं नाव ॲडव्होकेट परदेशी प्रीती सिंह आहे. मला थायरॉइडचा त्रास आहे. अच्छा. हायपोथायरॉइडचा त्रास आहे. ओके. आणि ओव्हरऑल फिटनेससाठीच मी केलेलं आहे. स्टॅमिना खूप कमी आहे. दिवसभर माझं वकिलीमध्ये थांबणं वगैरे खूप जास्त होतं. मेंटली काम आणि फिजिकली पण खूप होतं. सो ओके. त्यासाठीच फिटनेससाठी केलेलं आहे मी हे. अच्छा, आणि मग हे थायरॉइडचं तुमचे काही औषधं वगैरे चालू आहेत का? हो, 125 mcgची गोळी चालू आहे मला थायरोनॉमची. ओके, म्हणजे ती तुम्ही कधी म्हणजे सकाळची किंवा असं काही आहे का, म्हणजे रिकाम्या पोटी वगैरे? हो, सांगितलेले सकाळी बेटर राहील उपाशी पोटी. मग ओके. ब्रश वगैरे केलं की सगळ्यात आधी मी तेच घेते रोजचं माझं. ओके. हरिओम, तुमचं ओके. स्वागत. आणि थायरॉइडसाठी ज्या काही आसनं आहेत किंवा ज्या काही कृती आहेत ह्या मी तुम्हाला सांगेनच वेळोवेळी. बाकी बॅक पेन वगैरे काही नाहीये ना? रोजचं म्हणजे ते लोअर बॅक पेनचं रोजच असतं. आणि मेनली आत्ता जर मी आपल्याला सांगितलं तर मेनली बेली फॅटसाठी पण मी जॉईन केलेलं आहे. खूप जास्त म्हणजे फिजिकल एक्झर्शन आहे तरी पण बेली फॅट खूप जास्त आहे. त्यामुळे बहुतेक लोड पण येत असेल मला. हम्म. आणि थायरॉइड मध्ये एकतर असं होतं की वजन आपलं खूप वाढतं किंवा वजन एकतर खूप कमी होतं, अशा प्रकारचा हा हो, थायरॉइडचा हो. असतो. बहुतेक कमी होणारा असेल माझा. हा हो, तुमचं कमी होणार आहे. हो. हां. हायपर आणि पण हायपो असे दोन असतात. तर तुमचा, तुम्ही कुठला म्हणालात, हायपो आहे ना? हायपो असेल 125 mcgचा. मग त्याच्यामध्ये वजन कमी होतं आणि हायपरच्या ह्याच्यामध्ये वजन आपलं खूप वाढतं. असं अशा हो, ह्या. आणि मागील एका वर्षापासून बेली फॅटचा खूप जास्त त्रास आहे. म्हणजे ते कमी काही होत नाहीये. हो. असं आहे. अच्छा. हरी. हरिओम. थँक थँक्यू. नेक्स्ट तुम्ही बोलू शकता. कोणीही अनम्यूट होऊन बोला. हा, कोणीही बोलू शकता. फक्त थोडक्यात, म्हणजे तुम्हाला जर जसं या ताईने व्याधी सांगितली तसं जर काही व्याधी किंवा कुठला उद्देश असेल तर सांगा, म्हणजे तुम्हाला पुढे कॉन्ट्राइंडिकेशन्स मला सांगायला सोपं होईल. हा, प्रियाताई बोलू शकता. नमस्कार, मी प्रिया. सुप्रभात. मी सो. बदलापूरवरून आहे. ओके. प्रिया तांबे. मला बाकी कोणताच त्रास नाहीये, फक्त थायरॉइडचा, जसं त्या ताईंनी सांगितलं ते सेम. फक्त माझं वजन वाढण्याचा कल जास्त आहे आणि आता 75 mcgची गोळी चालू आहे. ओके. ओके. बाकी हरी. पेन वगैरे कुठेही काही नाही. दिवसभर कम्प्युटरवर काम आहे, बसून बसून थोडस बेली फॅट मध्ये थोडस वाढतं. ओके. ओके. हरिओम. हरिओम, स्वागत आहे आपलं. नेक्स्ट, दर्शनाताई तर आपल्या जुन्या साधकच आहेत. त्यांना कुठलाही असं व्याधी अशी नाहीये. त्यांनी फक्त फिटनेससाठी वर्ग जॉईन केलेला आहे. आणि सावते सर सुद्धा जुनेच साधक आहेत, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि त्यांनाही अशी कुठली व्याधी नाहीये. अजून दोन इथे आहेत. तर तुम्हाला, हा, चैत्राली, तिलाही कुठलीही व्याधी, हा, तू बोलू शकतेस अनम्यूट होऊन. जर काही व्याधी असेल तर सांगू शकतेस. मला असं वाटतं नाहीये तसं तुला काही. नाही नाही नाही. नाही, स्वागत आहे. चालेल. तर आता आपण सुरुवात करूया. माझा एकदा माईक लॅपटॉपला कनेक्ट झाला की तुमचे आवाज मला येणार नाहीत. जर काही डिफिकल्टी किंवा काही अडचण वाटली तर तुम्ही इथे हँड राईज करा किंवा तुम्ही एक छोटासा चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाका. ज्या काही डिफिकल्टी असतील ते आपण सॉल्व्ह करू. तर आता मी माझा माईक लॅपटॉपला जॉईन करते. आता हा आपला हा, तुम्ही बोलताय का सर? तुमचं जरा हे चेंज करा. हा, नाव फक्त चेंज करा म्हणजे कळेल आम्हाला तुमचं नाव काय आहे. बोलू शकता. माझं नाव आहे शिवाजी भालशंकर. हरिओम. हरिओम हरि. मला डायबिटीस आहे पण अंडर कंट्रोल. ओके. आणि पेरिफेरल न्यूरोपॅथी ड्यू टू दिस डायबिटिक्स. आणि ओके. माझी संपूर्ण पाठ खूप दुखते. हम्म. ते त्याला ते काय फिजिओथेरपी वगैरे केले तर ठीक होतं. पण हम्म. काही काम केलं ना घरात असं इकडचं तिकडचं, हम्म. तर मग पुन्हा दुखायला सुरुवात होतं ते.
ओके. वय काय तुमचं सर? माझं 74, 74. हा. हरिओम, स्वागत अरे, आहे. अरे. हा. ऍज पर तुमचं वय लक्षात घेता आणि व्याधी आहे त्यामुळे तुम्हाला आसन करताना किंवा ज्या काही करताना तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायचीच आहे. कुठेही दुखापत करून न घेता तुम्हाला सहज जेवढं जमेल त्याप्रमाणे करण्याची कृती करा. कारण की आपला वर्ग जो आहे हा बेसिक टू ऍडव्हान्स आहे. पुढे काही आसनं जी आहेत ती थोडीशी ऍडव्हान्स असू शकतात, म्हणजे सगळ्यांनाच जमतात असं नाहीये. त्यामुळे तुम्हाला तुमचं जसं क्षमता आहे त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. आधी कधी केलीये का योग साधना हो, याच्या आधी? हो. केली म्हणजे तुम्हाला थोडंफार माहिती आहे. हा, मी सुरुवातीला ते घंटाळी सहयोग मित्रमंडळ मध्ये जात होतो. तुम्ही अ, ठाण्याचे आहात का? खूप आधी म्हणजे जवळजवळ 2000च्या वेळेला असावं. हम्म. ओके. मी आणि माझ्या 2 मुली आम्ही जात होतो. मी पाच पकडीला राहत होतो. तिथून आम्ही ते सहयोग मंदिरला जायचात का? हा, 2-3 महिने केलं मी तिथे सुरुवातीला. आणि नंतर काही वेळ मी ते 2-3 क्लासेस असे केलं, म्हणजे हे करतच असतो मी. नाही काय मिळालं तर मग व्हिडिओ पाहून, तुमचा व्हिडिओ माझ्या नजरेत आला आणि मग मी तुमच्या ह्याच्यासाठी नोंद करायला उत्सुक झालो. कारण ओके. तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन मध्ये घंटाळी मित्रमंडळ, सहयोग मित्रमंडळ सांगितलं होतं. तर मी म्हटलं मला जमेल ते, तुम्ही हे करता ते. हो, माझं ठीक आहे. हो, योग टीचर ट्रेनिंग आणि MA हे सगळं घंटाळीमधूनच झालेलं आहे. म्हणजे मी त्याच संस्थेला फॉलो करते आणि त्याच्याशी मी अजून पण कनेक्टेड आहे. म्हणजे आपला हा वर्ग झाला की मला 6:15ला त्यांच्या बरोबर जॉईन व्हायचं असतं घंटाळी हा, मित्र हा. बरोबर. बर. हा. तर स्वागत आहे आपलं, म्हणजे तुम्हाला थोडाफार बॅकग्राऊंड माहितीच आहे आणि आपली हो, हो. त्याच प्रकारे आपण पुढे जाणार आहोत. हरिओम. योगा. तुम्ही आता म्यूट होऊ शकता. हा. हा, मी करते. तर पुन्हा एकदा पुन्हा स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. तर आता सुरुवात करूया. आपला हा 1 महिन्याचा वर्ग आहे ज्याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स आपला हा पॅटर्न आहे. जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे. नवीन साधकांसाठी सूचना की आपला जो कॅमेरा आहे हा व्यवस्थित सेट करून ठेवायचा, कारण की आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, दंड स्थिती म्हणजे उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून अशा 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. म्हणून आपला कॅमेरा एकदम व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा. जर काही नेटवर्कचा इश्यू असेल आणि जर कॅमेरा बंद असेल तर काही हरकत नाहीये. पण शक्यतो जेव्हा शक्य असेल तेव्हा कॅमेरा ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही कशा प्रकारे आसन करताय किंवा कुठे जर तुम्हाला म्हणजे काही चुकीचं मला वाटलं तर तुम्हाला त्या वेळेला तुम्हाला सांगता येऊ शकतं. तर ही झाली आपली पहिली सूचना. तर आपली जी सुरुवात आहे वर्गाची ही श्वसन मार्ग शुद्धीपासून होते, जी आपण एकेका नाकपुडीने करत असतो. आणि त्याच्यानंतर मग आपण कपालभाती या ऍडव्हान्स कृतीकडे जातो. श्वसन मार्ग शुद्धी याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती असते. म्हणजे आपण श्वास घेताना सहज श्वास घेतो आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका देतो. बऱ्याचदा असं होतं साधकांमध्ये की ते आपली चेस्टची हालचाल करतात जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो. तर त्यावेळेला जाणीवपूर्वक जी आपली हालचाल आहे, जे स्ट्रोक्स आहेत, हे आपल्या स्टमक पासून म्हणजे पोटापासून यायला पाहिजेत. जेव्हा आपण सहज श्वास घेण्याची कृती करतो तेव्हा आपलं पोट हलकसं बाहेर येतं आणि जेव्हा आपण तो श्वास सोडतो, फोर्सफुली आपल्याला श्वास सोडायचा असतो, पोटाला एक हलकासा झटका द्यायचा असतो आतल्या दिशेने, तेव्हा आपलं पोट आतल्या दिशेला जातं. हे झालं आपलं श्वसन मार्ग शुद्धी, जी आपण एकेका नाकपुडीने करणार आहोत. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर आपण कपालभातीला सुरुवात करतो. श्वसन मार्ग शुद्धीचं कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे ज्यांना ह्याचा त्रास आहे, म्हणजेच आपलं नाक चोंदलं असेल किंवा सर्दी झाली असेल, डोकं दुखत असेल किंवा हायपर ऍसिडिटीचा जर त्रास होत असेल, तर मात्र श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. तर आपण हे का करतो, तर आपल्या नाकामध्ये ज्या पोकळ्या आहेत त्या मोकळं होणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण ही श्वसन मार्ग शुद्धी करतो, जेणेकरून आपोआप आपला श्वास जो आहे हा मोकळा होतो आणि आपली जी साधनेकडे जी वाटचाल आहे ती अधिक प्रमाणामध्ये सोपी होऊन जाते. तर ही झाली श्वसन मार्ग शुद्धीबद्दल थोडक्यात माहिती.
तर याच्या आधीच मी तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं की अष्टांग म्हणजे आपण जो योग करतोय त्या योगची मी थोडक्यात बॅकग्राऊंड तुम्हाला सांगते. मी खरं हे आधीच सांगायला पाहिजे होतं. तर आज आपण जे सगळेजण योग करत आहोत हा आपल्याला हा योग जी आहे ही आपल्याला प्राचीन भारताची देणगी आहे, जी आपल्याला वारसाने मिळालेली आहे. तर हा जो विखुरलेला म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये हा योग विखुरलेला आहे, जसं काही भगवद्गीता म्हणा किंवा योग वसिष्ठ किंवा वेगवेगळे जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये हा योग विखुरलेला होता. तर हा योग मुनी पतंजलींनी सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली. सूत्र म्हणजेच काय तर थोडक्या शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय किंवा तो विषय मांडण्याचा प्रयत्न. तर त्यांनी पतंजल योगसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला, जो आपल्या म्हणजे फिलॉसॉफी तत्वज्ञानामध्ये हा एक अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. पातंजल योगसूत्र, ज्याच्यामध्ये फक्त योग साधनेबद्दलचं तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी त्यांनी सांगितलेली आहे. तर या ग्रंथाचे एकूण 4 भाग आहेत, जसं समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि त्याच्यानंतर येतो कैवल्यपाद. तर ह्या 4 भागांमध्ये साधनपाद या दुसऱ्या भागामध्ये त्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे. या अष्टांग योगाच्या एकूण 8 पायऱ्या आहेत. तुम्हाला मी दाखवते. पहिला दिवस थोडासा इंट्रोडक्शन मध्ये जातो, आपल्याला सगळ्या माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. बघा हा पतंजलीने अष्टांग योग सांगितला, ज्याच्यामध्ये एकूण 8 पायऱ्या आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर ज्याच्यामध्ये यमनियम बद्दल किंवा आसन ह्या सगळ्याबद्दल ह्या अष्टांग योग बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे, पण ती तुम्हाला ग्रुपवरती मी देणार आहे. तुम्हाला वर्गामध्ये मी कुठेही जास्त वेळ घेणार नाही. आपला वर्ग जो आहे हा जास्त प्रॅक्टिकल कडे जास्त भरलेला आहे. तर याच्याबद्दल जी थिअरिटिकल जी माहिती आहे ती मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवत जाईन. तर यमनियम जे आहेत हे आपल्याला सामाजिक आयुष्य जगताना आणि आपलं वैयक्तिक आयुष्य घडवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. ज्याच्यामध्ये त्यांनी 5 प्रकारचे रूल्स सांगितलेले आहेत. यम आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या असतात आणि नियमामध्ये काही गोष्टी फॉलो करायच्या असतात. तर याच्याबद्दलचा जो इन्फॉर्मेशन आहे ही मी ग्रुपवरती तुम्हाला पाठवणार आहे. त्याच्यानंतर येतो आसन. आसन बद्दल मुनी पतंजली सांगतात, एक तर तुम्ही जी बैठक घ्याल, जसं आता आपण साधी मांडी घातली आहे, त्या साधी मांडीमध्ये सुद्धा स्थिर सुखमासनम म्हणजेच तुम्हाला स्थिर थांबणं किंवा तिथे बसणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर ते सांगतात की प्रयत्न शैथिल्य त्वत्व द्वंद्वानी भिगाता. म्हणजेच काय तर तुम्हाला जास्तीत जास्त अट्टाहास न करता तुम्हाला सहज तुमची जे शारीरिक हालचाल होईल तशा प्रकारे हालचाल करा. आणि अशा प्रकारे जर तुम्ही आसनं केली तर तुम्हाला म्हणजे तत्वद्वंद्वानी भिगाता हा म्हणजेच काय तर जी आपली नेहमीच्या आयुष्यामध्ये जी सुखदुःख किंवा अशी जी काही दुःख जे असतात किंवा काही जे क्षण असतात त्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स राहता येऊ शकतो. जसं भगवद्गीता सांगते समत्वम योग उच्चते, म्हणजेच काय तर तुमचं शरीर आणि मनाचा बॅलन्स राखता येणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या साधनेमध्ये पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर मुनी पतंजलीने सांगितलेला आहे प्राणायाम. प्राणायाम जो आहे हा आपण नेक्स्ट वीक पासून सुरू करणार आहोत. या वीक मध्ये आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन या 3 जे हे टप्पे आहेत, जे प्राणायामाच्या आधीचे टप्पे आहेत, हे आपण या आठवड्यामध्ये बघणार आहोत. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण ऍक्च्युअल प्राणायाम जो आहे हा करायला सुरुवात करणार आहोत. बऱ्याच जणांना ब्रीदिंग टेक्निक हे माहिती नसतं. नॉर्मल ब्रीदिंग टेक्निक जे आहे किंवा आयडियल ब्रीदिंग टेक्निक जे आहे हे श्वास घेताना आपलं पोट बाहेर यायला पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या बाजूला गेलं पाहिजे. हे आहे आपलं नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न. तुम्ही जेव्हा दिवसभर जी काही कामं करता ती कामं करत असताना तुम्हाला जर तुमचं ब्रीदिंग अवेअरनेस असेल, श्वासाकडे जर तुमचं लक्ष असेल तर तुमचा 80% योग हा तिथेच कम्प्लीट होतो. ज्या वेळेला आपल्याला आपलं ब्रीदिंग अवेअरनेस असतं त्यावेळेला आपलं मन शांत असतं, म्हणजे आपल्या मनामध्ये कुठलाही गोंधळ नसतो, आपण खूप बॅलन्स असतो जेव्हा आपल्याला आपलं ब्रीदिंग अवेअरनेस असतं त्यावेळेला. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जे काही प्रोफेशनली कुठलीही कामं करत असाल किंवा घरी कुठली कामं करत असाल
त्यावेळेला ब्रीदिंग अवेअरनेस असणं फार महत्वाचं आहे. तुमची जवळजवळ म्हणजे आत्ताच्या जे आपण आत्ताची जी लाईफस्टाईल आहे याच्यामध्ये बरेचसे आजार जे आहेत हे मनोकायिक आहेत, म्हणजे सायकोसोमॅटिक. आपल्या मनामध्ये थोडासा बिघाड झाला की तो आपोआप आपल्या शरीरावरती होत असतो. जसं की आता थायरॉइड सारखे आजार आहेत किंवा डायबिटीस सारखे आजार आहेत, हे आता सायकोसोमॅटिक म्हणून म्हणजे ते गणले गेलेले आहेत. तुमच्या मनामध्ये परिणाम झाला की आपोआप तुमचा बीपी वाढतो, तुमची शुगर वाढते. म्हणून आपल्याला सध्या मन शांत ठेवणं हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच आता कोविड नंतर बरेचसे लोक योग साधनेकडे वळलेले आहेत. तर ही आपली श्वसन मार्ग शुद्धी आणि योग संबंधीची थोडक्यात माहिती. तर आपला वर्ग जो आहे हा श्वसन मार्ग शुद्धीपासून सुरू होतो. त्याच्यानंतर आपण करतो ओंकार साधना. ओंकार साधनेमध्ये जसं तुम्हाला इथे समोर मगाशी मी सुरुवातीला एक ओमची प्रतिमा समोर ठेवली होती, त्या ओमच्या प्रतिमेकडे तुम्हाला एकदा उघड्या डोळ्यांनी तिचं निरीक्षण करायचं असतं आणि त्याच्यानंतर बंद डोळ्यांनी तीच प्रतिमा तुमच्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर हे जे आपण करतो याला म्हणतात नेत्रशुद्धी, जे आहे त्राटक. त्राटक ही एक शुद्धी क्रिया आहे जी आपण वर्गाच्या सुरुवातीला घेतो, पण ही आपण रोज घेत नाही, फक्त आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच घेतो. याच्यामध्ये आपला बराच वेळ जातो, त्यामुळे मग आसनं करायला वेळ पुरत नाही. तर ती कशी करायची हेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे. यानंतर आपण करतो वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. तर याच्यामध्ये पहिला जो उच्चार असतो हा उच्च पट्टीतला असतो, जो आपल्याला फार मोठ्याने करायचा असतो, ज्याच्याने आपला आळस झटकून जातो. दुसरा जो उच्चार आहे हा मध्यम पट्टीतला असतो, अकार आणि मकाराचं प्रमाण समप्रमाणात. तिसरा जो उच्चार आहे हा मकाराचं प्रमाण आपल्याला लांबवलेला असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी हळू आवाजात, तुमचा आवाज तुम्हालाच येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा ओंकार करायचा असतो. आणि त्याच्यानंतर चौथा जो आहे हा मानसिक असतो, ज्याला कुठलंही प्रमाण नाहीये, तो तुम्हाला तुमच्या मनातल्या मनात करायचा आहे. अशा प्रकारे ही झाली आपली वाणी शुद्धी. त्याच्यानंतर आपण करतो चित्तशुद्धी म्हणजे प्रार्थना. कुठल्याही योग वर्गाची सुरुवात ही प्रार्थनेनेच होते आणि जी आपण पण करणार आहोत, जी आहे ओंकार बिंदू संयुक्त. जसं सर बोलले कंटाळी मित्र मंडळ, तर त्याप्रमाणेच मी त्यांना फॉलो करते. आणि ही जी प्रार्थना आहे ही सुद्धा आमच्याच गुरूंनी आम्हाला सांगितलेली आहे, ओंकार बिंदू. कारण की ओम जो आहे हा ज्याला म्हणजे हे परमेश्वराचं एक अक्षरी रूप आहे. जसं भगवद्गीतेने म्हटलेलं आहे, ब्रह्माचं एक अक्षरी रूप म्हणजेच ओम. म्हणून आपण ओमला योग या आपल्या साधनेमध्ये फार महत्वाचं स्थान आहे. त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आणि त्याचे जे लाभ आहेत हे सुद्धा मी ग्रुपवरती तुम्हाला पाठवणार आहे. तर ही ओंकाराची प्रार्थना झाली की त्याच्यानंतर आपण आपल्या वर्गाकडे वळतो. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे श्वसन मार्गशुद्धी कशी केली जाते आणि मग आपण हळूहळू आपल्या वर्गाकडे वळून जाऊया. तर वर्गाची सुरुवात जी आहे ही आपण जास्त लुजनिंग एक्सरसाइजने घेतो, कारण की आपले जॉईंट्स जे आहेत म्हणजे आपल्या हातांमध्ये, पावलांमध्ये, बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत हे मोकळं होणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला आपण काही लुजनिंग एक्सरसाइज पहिल्या आठवड्यामध्ये जास्त घेतो आणि मग हळूहळू आपण ऍडव्हान्स कृतीकडे वळतो. लुजनिंग एक्सरसाइज यासाठी जास्त करायच्या की तुम्हाला आसनं करणं फार चांगलं गेलं पाहिजे, म्हणून लुजनिंग एक्सरसाइज या आधी घेतल्या जातात. तर आता मी दाखवते तुम्हाला श्वसन मार्गशुद्धी कशी केली जाते. तर साधी बैठक घालायची. सुरुवातीला आपण एक एक नाकपुडीने श्वसन मार्गशुद्धी करणार आहोत, म्हणजेच उजव्या नाकपुडीने. तर डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी आपल्याला सहज बंद करायची आहे, जेंटली प्रेस करायची. आणि उजवीने आपण श्वास घ्यायचा. तो श्वास घेताना आपलं पोट बाहेर येतं आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा, बघा या प्रकारे. आता मी हात पोटावर ठेवलाय की कारण की तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून. बघा मी सहज श्वास घेतलाय. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा, म्हणजे तुम्हाला स्फूर्ती व्यवस्थित कळतील. बघा श्वास भरून घेतलाय उजवीने, पोट किंचितच बाहेर येतं आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. लक्षात आलंय? पोट आपलं जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ते हलकसं बाहेर येईल आणि तो सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण. साधी मांडी घालायची आहे, दोन्ही हात गुडघ्यांवरती. बरं, जेव्हा आपण हा स्ट्रोक देऊ ना त्यावेळेला नकळ
चेहऱ्याचे स्नायू किंवा डोळ्यांच्या स्नायूंवरती आपण एक्स्ट्रा स्ट्रेच देतो, ताण देतो. तर तसं न करता अगदी सहज कृती करा, जाणीवपूर्वक कृती करा. सुरुवात करूया. ताठ बसायचंय, म्हणजे पाठकणा समस्थितीमध्ये. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्या आणि आपला उजवा हात पोटावरती ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे. हा, आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना आतमध्ये झटका. थांबा बघ. हे बघा आता, हे सर तुम्ही तुमचं नाव काय सांगितलं? 1 2 3 4 5 6. हा, तर तुमचं काय होत आहे, तुम्ही ना असं वरती घेताय श्वास. थांबा थांबा थांबा. 1 2 3 4 5 6. हा, तर तुमचं नाव जरा ते चेंज करा, मला ते कळत नाहीये. तुम्हाला आवाज येतोय ना माझा? तर इकडे ना तुमचा जो श्वास आहे ना, तो तुम्ही असं थोडासा असा वर घेताय. तर तिकडे न घेता पोटातून तुम्ही श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कृती करा. हा, 1 2 3 4 5 6 त्यांच्यासाठी ही सूचना आहे. बाकीच्यांचं होत होतं बरोबर. तर पुन्हा एकदा आपण पुन्हा प्रयत्न करूया. डावी नाकपुडी बंद करा. उजवा हात आपल्या पोटावरती ठेवा. हा, आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. लक्षात आली आहे कृती प्रत्येकाच्या. डोळे अलगद मिटून घ्या आणि आता एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितसं बाहेर येत आहे. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या, इनवर्ड स्ट्रोक. 1. पुन्हा एक श्वास भरून घ्या. पोट बाहेर, श्वास सोडताना आतमध्ये झटका. 2. श्वास भरून घ्या. इनवर्ड स्ट्रोक. 3. श्वास भरून घ्या. इनवर्ड स्ट्रोक. 4. पुन्हा एक श्वास भरून घ्या. इनवर्ड स्ट्रोक. 5. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथे तुम्हाला कुठलाही बदल जाणवतोय का, त्याकडे लक्ष देऊया. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. पुन्हा डावा हात आपल्या पोटावर ठेवा. डावीने आहे तो श्वास सोडा. जर शक्य असेल तर डोळे अलगद मिटून घ्या. डावीने पुन्हा एक श्वास भरून घ्या. पोट किंचितसं बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1. श्वास भरून घ्या. श्वास सोडताना स्ट्रोक. 2. श्वास भरून घ्या. श्वास सोडताना स्ट्रोक. 3. श्वास भरून घ्या. श्वास सोडताना स्ट्रोक. 4. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना हलकासा झटका. 5. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. उजवी आणि डावी नाकपुडी आपण क्रमाक्रमाने मोकळी करून घेतलेली आहे. एक सांगायचं राहिलं, आपल्याला हातांच्या काही मुद्रा फॉलो करायच्या आहेत. जसं सुरुवातीला आपण करतो द्रोण मुद्रा, म्हणजे दोन्ही हातांचे कप करून हे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि आपली हाताची जी कोपरं आहेत ही आपल्या शरीराच्या जवळ ठेवायची. जर आपण हात असे ताठ ठेवले ना, तर ह्या ताठ हातांमुळे आपल्या पाठकण्यावरती प्रेशर येतो. म्हणून हाताची कोपरं जर तुम्ही शरीराच्या जवळ ठेवली की तुमच्या पाठकण्यावरती प्रेशर येणार नाही. ही बघा, दोन्ही हातांची बोटं एकमेकां म्हणजे जुळवून घ्यायची आणि कप करायचा त्याचा. ते हात आपल्या गुडघ्यावर. ही झाली आपली द्रोण मुद्रा. जसं आपण कपालभाती करणार किंवा श्वसन मार्ग शुद्धी करणार, त्यावेळेला आपल्या हातांची द्रोण मुद्रा करायची असते. पुढे आपण करतो ओंकार साधना, जिथे आपल्याला हातांची ज्ञान मुद्रा करायची. म्हणजे आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचे जे टिप्स आहेत ते एकमेकांना असे जुळून घ्यायचे. बरोबर. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. पुन्हा इथे हाताची कोपरं शरीराच्या जवळच ठेवायची. नकळत आपण हात ताठ करतो, त्यामुळे पाठकण्यावरती प्रेशर येतो. ही झाली आपली ज्ञान मुद्रा, ज्याच्यामध्ये आपण ओंकार साधना करणार. त्याच्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. तर
तर ही नमन मुद्रा कशी करायची हेही मी तुम्हाला दाखवते. तर ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र ही नमन मुद्रा करताना यथाशक्ती प्रयत्न करायचा. तर इथे आपल्याला दोन्ही हात या प्रकारे जोडून घ्यायचे. जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि बघा सीटचा भाग न उचलता बघून घ्या आधी. सीटचा भाग न उचलता आपल्याला कमरेत न पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ पूर्णपणे जमिनीवर. इथे आपल्या मनामध्ये एक भक्तिभाव, सरेंडर, शरणागत अशा प्रकारचे भाव आपण आणायचे. ही झाली आपली नमन मुद्रा जी आपण वर्गाच्या सुरुवातीला आणि वर्गाच्या शेवटी करतो. आणि मग हळूहळू उलटचाल करताना सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही हात खाली येतील. आता ज्यांना पोटाचा भाग वाढलाय किंवा ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांचे हात जमिनीपर्यंत नाही पोचणार. तर काही हरकत नाहीये, तुम्हाला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं आणि ही नमन मुद्रा करायची. ठीक आहे. तर आपण आधी बघितली द्रोण मुद्रा, त्याच्यानंतर ज्ञान मुद्रा आणि मग नमन मुद्रा. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया. नेत्रशुद्धी, श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर करतात नेत्रशुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. तुमच्या डोळ्यासमोर ओमची प्रतिमा दिसत आहे. या ओमच्या प्रतिमेकडे एकटक आणि स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप करून एकटक स्थिर नजरेने ओमच्या प्रतिमेकडे पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील किंवा डोळ्यातून पाणी येत असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांसमोर भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. आपण करीत आहोत अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, उत्पत्ती, स्थिती आणि लय. भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व समावेशक ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल. अकाराचं प्रमाण जास्त आणि मकाराचं प्रमाण कमी. आळस झटकून टाकणारा, आपला प्रत्येक स्नायू, प्रत्येक पेशी, प्रत्येक ग्रंथी जागृत करणारा हा अकार लांबलेला ओमचा उच्चार. आपली जाणीव आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत असेल. सुरुवात करूया या पहिल्या उच्चाराला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. चेहरा, डोळे, कपाळ अगदी शांत आहे. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकार आणि मकार समसम प्रमाणात. आपली जाणीव आपल्या नाभीपासून कंठापर्यंत घेऊन जाऊया आणि सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. श्वास सोडत मध्यम पट्टीतला उच्चार.
ओ. तिसरा उच्चार अगदी खालच्या स्वरातला, मकार लांबवलेला. आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजात आपण हा उच्चार करणार आहोत. आणि आता आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. चौथा उच्चार हा अतिशय महत्वाचा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा मानसिक उच्चार. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात छातीपाशी. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसत आहे. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदुसंयुक्तम्. ओंकारं बिंदुसंयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदन् मोक्षदं चैव. कामदन् मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. या प्रार्थनेचा भावार्थ खाली दिलेला आहे. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आणि आता करूया आपण नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत न पुढे झुकूया. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे टाळा. जोडलेले हात आणि कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपल्या साधनेची, आपल्या वर्गाची आणि या दिवसाची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. जोडलेल्या हातांचं एकमेकांवर घर्षण, हस्तमर्दन, नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. बराच वेळ आपण मांडी घालून बसलोय. तर आता दोन्ही पाय सरळ करा आणि दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर घ्या. दोन्ही हात मागे घ्या आणि मान मागे सैल सोडून घ्या. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती अवस्था. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर, मान मागे सैल सोडून द्यायची, खांदे रिलॅक्स आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. योग साधना ही शरीराकडून मनाकडे होणारी साधना आहे. म्हणून मुनी पतंजलींनी आसन नंतर प्राणायाम सांगितलेला आहे. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. दोन्ही पाय जोडलेले. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या पलीकडे घेऊन या. उजव्या पायाचं उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. आणि आता उजव्या पावलाची 5ही बोट सेपरेटली ओढून घ्या. सेपरेटली ओढा. अंगठा, त्याच्या बाजूचं बोट, प्रत्येक बोट सेपरेटली असं ताणायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही असं वरच्या बाजूने ओढता त्यावेळेला तिथे जे जॉईंट्स आहेत तिथे तुम्हाला हलकासा असा आवाज येईल, कटकट असा आवाज येऊ शकतो. तर तो बघा, तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक बोट सेपरेटली ओढून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा प्रत्येक बोट सेपरेटली गोलाकार फिरवा. गोलाकार प्रत्येक बोट. अंगठा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज
अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक कृती असेल. बरोबर. आता ज्यांना खाली जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी खुर्चीमध्ये बसून किंवा सोफ्यावर बसून जरी ही कृती केली तरीही चालेल. प्रत्येक बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्या. ते झालं की मग डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करा, गुंफून घ्या. हा, आणि आता फक्त चवड्याचा जो भाग आहे तो फक्त वर खाली करा. फक्त चवड्याचा भाग म्हणजे आपली जी बोटं आहेत ती फक्त आपण अशी वर खाली करतोय. हा, बरोबर बरोबर. आणि आता आपण करणार आहोत रोटेशन, अँकल जॉईंट्स मधून पावलाचं रोटेशन. थोडस पाऊल अजून बाहेर घेऊन या, उजवं पाऊल, आणि आता रोटेशन करा बघू. 1 क्लॉकवाईज, बरोबर, 2 3 हा 4 5, बरोबर. अँटी क्लॉकवाईज करा विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5, बरोबर, छान. आता आपल्या हातांची बोटं जी क्लच केली ती सोडून द्या. डाव्या हाताची मूठ वळून घ्या, अंगठा आतमध्ये, आणि मग त्याच्यावर 4 बोटं डाव्या हाताची, बरोबर. आणि आता जो आपला हा मुठीचा जो पुढचा म्हणजे आपल्या नखाच्या जो खालचा भाग आहे तो ह्या पावलावर असा रब करा, उजव्या पावलावरती, बरोबर. रब करा पूर्णपणे. बघा, पावलं जी आहेत ही आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपल्याला जिथे कुठे जायचंय तिथे आपल्याला ही पावलं साथ देत असतात. तर त्यांच्यासाठी एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये, आपल्या प्रत्येक शरीराच्या अवयवाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. बरोबर, छान. आणि आता जो मागचं जे हे हाड आहे आपल्या मुठीचं मागचं हाड, त्याच्याने हलकं हलकं टॅपिंग करा. आपली टाच मधला जो तळपाय आहे तो, आपल्या चवड्याचा भाग, तिथे टॅपिंग करा. तिथले जे ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत ते मोकळे होतात. आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे पावलांच्या इथलं ते व्यवस्थित व्हायला मदत होते. बरोबर, खूप छान. पूर्ण 5 ते 6 वेळा झालं की मग थांबा. आणि मग आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. थांबायचंय. आता जो उजवा पाय आहे त्याची टाच डाव्या ओटी पोटाजवळ अशी वरती सरकवून घ्या, डाव्या ओटी पोटाजवळ सरकवून घ्या, बरोबर. हा, आणि आता उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा, डावा हात उजव्या पावलाचा सपोर्ट घ्या, डाव्या हाताने पावलाला सपोर्ट द्या. आता उजवा जो गुडघा आहे हा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. इथे हिप जॉईंट्स आपले मोकळे होणार आहेत. जमिनीकडे प्रेस करा आणि वर घ्या. बरं, पाठीची हालचाल करू नका, पाठ सरळ ठेवा ताठ, आणि हालचाल फक्त आपल्या जांघेकडचा जो भाग आहे तिथे होईल. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर. खाली प्रेस करा, वर घ्या, बरोबर. जेवढं तुम्हाला वर घेता येईल तेवढं वर घ्या. चैत्राली अजून थोडासा पाय वर घेण्याचा प्रयत्न करा. हा, बरोबर. आणि खाली अजून जमिनीकडे प्रेस करायचं आहे. जास्तीत जास्त वर स्वतःकडे खेचून घ्या. तुमच्या हिप जॉईंट्स मोकळे होणं गरजेचं आहे. हा, पुन्हा एकदा जमिनीकडे प्रेस करायचं, स्वतःकडे घ्यायचंय, जमिनीकडे प्रेस करायचं. हा, बाकी प्रियाताई तुमचं होतं. छान. जास्तीत जास्त जमिनीकडे, आणि पाठीची कमीत कमी हालचाल. दर्शनाताई पाठीची हालचाल कमीत कमी व्हायला पाहिजे. फक्त हालचाल आपल्या पायामध्ये होतीये. बघा, तुम्ही माझ्याकडे बघत असाल तर पाठकण आपला कुठेही आपण असं पुढे मागे न झुकवता हालचाल फक्त आपल्या पायामध्ये होतीये. ठीक आहे, बरोबर. आणि आता आपण करणार आहोत क्रॅडल मुवमेंट. तर जसं आपण छोट्या बाळाला जसं जोजवतो त्याप्रमाणे आपल्याला आपला हा जो पाय आहे हा आपल्याला जोजो म्हणजे एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे करायचा आहे. तर इथे सुद्धा तुमचे हिप जॉईंट्स मोकळे होणं महत्वाचं आहे, म्हणजे ती लक्षात घेऊन आपण ही कृती करणार आहोत. तर उजवा जो पाय आहे तो थोडासा वर उचला, डाव्या हाताचा सपोर्ट उजव्या अँकल खाली द्या, आणि उजवा हात गुडघ्यावर, म्हणजे आपल्या उजव्या पायाची जी मांडी आहे ती जमिनीला पॅरलल आली आहे. ठीक आहे. आणि आता सुरुवात करूया. जास्तीत जास्त उजवा पाय आपल्याला डावीकडे न्यायचा आहे आणि उजवीकडे, बरोबर. डावीकडे उजवीकडे, बरोबर, छान. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, बरोबर. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, बरोबर, छान. थांबायचंय. आधी उजवा पाऊल मांडीवर ठेवा आणि मग उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती.
बंद डोळ्यांनी आपल्या दोन्हीही पायांकडे लक्ष द्या. उजवा पाय आणि डावा पाय. तुम्हाला उजवा पाय थोडासा जड जाणवेल कम्पेअर टू डावा पाय. डावा पाय तुम्हाला एकदम हलका हलका वाटतोय आणि उजवा पाय थोडासा जड आहे. आता हीच कृती आपण डाव्या पायाने करूया, म्हणजे बॅलन्स होईल आपला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन या. उजव्या हातात डाव्या हाताने उजवं पाऊल आधी पकडा आणि आता प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्या. डाव्या पावलाचं प्रत्येक बोट सेपरेटली ओढायचंय, ताणायचंय वरच्या बाजूने आणि त्यानंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायचंय सेपरेटली आणि जाणीवपूर्वक कृती. प्रत्येक बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्या. तिथले जॉईंट्स मोकळे होत आहेत. तिकडे थोडासा तुम्हाला आवाज पण जाणवेल, कटकट असा. गोलाकार फिरवून झालं प्रत्येक बोट की त्यानंतर उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि मग फक्त चवड्याचा भाग जो आहे तो वर खाली करायचा आहे. फक्त चवड्याचा भाग. डावं पाऊल एकदम रिलॅक्स सोडून द्या. डावा पाय रिलॅक्स असेल आणि फक्त चवड्यामध्ये हालचाल करा. बरोबर. आणि मग आता रोटेशन क्लॉकवाईज. थोडासा पाऊल थोडस पुढे घ्या, म्हणजे अँकल जॉईंट मधून गोलाकार पाऊल फिरेल. 1 क्लॉकवाईज, 2 3 बरोबर, 4 आणि 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5 बरोबर. छान. थांबायचंय आणि आता उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट आणि आता रब करायचंय आपल्याला. जसं मगाशी सांगितलं, नखाच्या जो मागचा भाग आहे त्याच्याने पाऊल रब करायचंय, डावं पाऊल. बरोबर. थोडस तुम्हाला तिथे उष्णता जाणवेल. आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे जॉईंट्स पेन होतो नॉर्मली. हा बरोबर. आणि आता टॅपिंग, जो मागचा हाड आहे त्याच्याने पूर्ण पाऊल टॅपिंग करायचंय. सपोर्ट द्यायचंय आपल्या पावलाला थोडासा मागून आणि मग टाच, तळपाय मधलं पुढचा चवड्याचा भाग तिथे हलक्या हलक्या हाताने टॅपिंग करायचंय. बरोबर. डाव्या पावलाचे आपण सगळे ॲक्युप्रेशर पॉइंट मोकळे करतोय. आणि आता हीच कृती पुढची. थोडस डावं पाऊल आपल्या उजव्या ओटीपोटाकडे खेचून घ्यायचंय. डावा हात गुडघ्यावर असेल आणि आता गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि स्वतःकडे वर खेचून घ्यायचा आहे. 1 पाठीची कमीत कमी हालचाल, जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे वर घ्यायचा आहे. बरोबर. 2 जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 3 जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घेऊया. 4 जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. 5 बरोबर. करूया क्रॅडल मुवमेंट. डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे, उजवा हात डावा अँकल खाली, डावा हात गुडघ्यावर. आपला पाय जो आहे हा जमिनीला समांतर येईल एवढा वर उचलायचा आहे. हा बरोबर. छान. आणि आता जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जा आणि डावीकडे. 1 उजवीकडे, डावीकडे. 2 जांघेमधून आपला पाय एकदा उजवीकडे, डावीकडे होतोय. 3 उजवीकडे, डावीकडे. 4 उजवीकडे, डावीकडे. 5 बरोबर. थांबायचंय. सावकाश आधी पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैलसर सोडून विश्रांती. दोन्ही पाय आता बॅलन्स झालेत आपले. आता आपण बसणार आहोत सुखासनामध्ये. सोपी कृती आहे, एकत्रित करू शकतो. ज्यांना पद्मासन, अर्ध पद्मासन हे जमत नसेल तर त्यांनी ह्या सुखासनामध्ये बसणं सोपं जातं, ज्याच्याने गुडघ्यावरती जास्त प्रेशर येत नाही. सोपं आहे, एकत्र करू शकतो. दोन्ही पाय जसे आपण सरळ ठेवले होते तसे सरळ ठेवायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, जसं मी घेतलंय ना अंतर, हा त्याचप्रमाणे अंतर घ्या. आणि उजवा जो पाय आहे ना तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. हा बरोबर. बरोबर. आता जो डावा पाय आपला सरळ आहे ना, बघा उजव्या पायाची जी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे ना त्याच्यामध्ये हे डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचं.
बघा या प्रकारे उजव्या पायाची मांडी, पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे त्यात हे डाव्या पायाचं पाऊल फिक्स करा. हा बरोबर. आणि आता थोडेसे टाचा आपल्या शरीराकडे खेचून घ्या, थोडेसे पावलं अशी खेचून घ्या. बरोबर, छान. हा, आता दोन्ही हात आपले गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. थोडस पुढे झुका, सीटचा भाग मागे ढकला आणि पुन्हा पाठीतनं सरळ व्हा. याला म्हणतात स्वस्तिकासन. बघा आपले दोन्हीही जे टाचा आहेत या क्रॉस होऊन आपल्या शरीराच्या जवळ आलेले आहेत. इथे तुमच्या गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येत नाही आणि तुम्ही या स्थितीमध्ये बराच वेळ बसू शकता. हे ध्यानात्मक पट्टीतलं सुद्धा आसन याला मानलं गेलेलं आहे. आता ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे तर त्यांनी रोज नेक रोटेशन करणं गरजेचं आहे. थोडीशी पुढे येते म्हणजे तुम्हाला दिसेल. नेक रोटेशन म्हणजे ज्यांना थायरॉइड आणि बीपीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तर त्यांनी रोज नेक रोटेशन करावं. जेणेकरून म्हणजे आपला जो ज्या प्रमुख रक्तवाहिन्या आहेत ज्या आपल्या गळ्यापासून सुरू होतात तर त्याच्यामुळे आपला ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. आणि थायरॉइडसाठी यासाठी चांगलं की आपल्या गळ्याच्या ज्या स्नायू आहेत तिथे किंवा तिथे जे मसल्स आहेत तर तिथे आपण ताण आणि दाब येतो. त्यामुळे थायरॉइडसाठी सुद्धा हे नेक रोटेशन अतिशय उपयुक्त आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला मान एकदा उजवीकडे न्यायची आहे. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल मध्यभागी आणि मग डावीकडे हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. अशा प्रकारे आपल्याला एक कृती करायची, एकदा उजवीकडे डावीकडे. त्याच्यानंतर आपण थोडीशी मान टिल्ट करणार आहोत. बघा या प्रकारे एकदा उजव्या साईडला टिल्ट करायची, उजवा कान उजव्या खांद्याजवळ आणि मग डाव्या बाजूला. आपण जेव्हा हे करू त्यावेळेला नकळत बघा खांदे आता हा प्रियताई वर येतोय, खांदा वर येतोय जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. तर खांदा मात्र आपल्याला सरळ व्यवस्थित ठेवायचा आहे, रिलॅक्स ठेवायचा आहे. हालचाल फक्त मानेमध्ये जे स्नायू आहेत तिथे होणार. बघा मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला, मग आपण एकत्र करणारच आहोत. मान सरळ ठेवायची, फक्त एकदा उजवीकडे टिल्ट करायची, खांदा उचलला नाहीये, फक्त मानेमध्ये हालचाल आणि मग सावकाश मध्यभागी आणि मग डावीकडे. अशा प्रकारे कृती करायची आहे. एकदा आपण मान उजवीकडे आणि डावीकडे वळवली, त्याच्यानंतर आपण एकदा टिल्ट केली उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. पुढची कृती सुद्धा दाखवते. त्याच्यानंतर आपल्याला मान वर घ्यायची आहे, चेहरा सिलिंगला समांतर आणि त्यानंतर सावकाश खाली हनुवटी गळ्यावर. आता ज्यांना पाठीची आणि सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी मान पुढे झुकवण्याची जी कृती आहे ती करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त वरच्यावर मान आपल्याला न्यायला हरकत नाही, म्हणजे फक्त तुम्ही मान मागे नेऊ शकता, फक्त पुढे घ्यायची नाहीये. ज्यांना पाठकणा आणि सर्वाइकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. ठीक आहे, लक्षात आले नेक रोटेशनचं आपण कसं केलं आहे. एकदा आपण उजवीकडे बघणार, एकदा डावीकडे, त्याच्यानंतर थोडीशी मान टिल्ट करणार आणि मग आपण मान अप अँड डाऊन आणि त्यानंतर आपण पूर्ण नेक रोटेशन. ठीक आहे, लक्षात आले. पहिला दिवस आहे त्यामुळे ह्या सगळ्या कृती तुम्हाला समजावून सांगणं गरजेचं आहे. जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं मग हे तुमच्या सवयीमध्ये येईल आणि मग तुम्ही खूप छान प्रकारे कराल. ठीक आहे, सुरुवात करूया आता. पाठकाणा सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. सुरुवात करूया. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश मान आपली उजव्या बाजूला घेऊन जा. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. पुन्हा श्वास घेत घेत मान मध्यभागी घेऊन या. श्वास सोडत सोडत मान डावीकडे घेऊन जा, अगदी सावकाश. श्वासाशी आधारित यासाठी की तुमचं जाणीव बरोबर त्या कृतीकडे जाईल म्हणून. पुन्हा श्वास घेत घेत मान मध्यभागी येऊ देत. श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे, डावीकडे, श्वास घेत मध्यभागी. एक लास्ट राउंड, श्वास सोडत उजवीकडे,
श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, सावकाश श्वास घेत मध्यभागी, आहे तो श्वास सोडून द्या. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत थोडीशी मान उजव्या बाजूला टिल्ट करूया. उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल. पुन्हा श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, खांदे वर उचलायचे नाहीयेत, हालचाल फक्त मानेमध्ये. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. लास्ट राउंड. श्वास घेत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, सावकाश कृती. आणि आता अप अँड डाऊन, मानेमध्ये हालचाल, पाठकणा आपला समस्थितीत आहे. आता पुन्हा एकदा लक्ष श्वासाकडे देऊया. श्वास घेत घेत मान वर घेऊया, चेहरा सिलिंगला समांतर, तोंड बंद, दातावर दात. श्वास सोडत सोडत सावकाश हनुवटी गळ्याकडे. पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचंय. पुन्हा श्वास घेत मान वर, इनहेल अप, एक्झेल डाऊन, हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, एक्झेल डाऊन. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज, मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. सावकाश मान सरळ करायची, डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटून आज आपण जी काही कृती केली, ज्या काही सूक्ष्म व्यायाम केले, त्या सूक्ष्म व्यायामाचा मनातल्या मनात माग. आज आपण आपल्या दोन्ही पायांचे सांधे सैल केले. सुरुवातीपासूनची कृती आपल्या पावलामध्ये, पायाच्या बोटांमध्ये ज्या काही आपण कृती केल्या, आपण जे हाफ बटरफ्लाय केलं, ह्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि त्याचबरोबर केलेलं नेक रोटेशन. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट किंचितच बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. ब्रीदिंग अवेअरनेस. हळूहळू आपली जाणीव आपल्या कंठाच्या इथे घेऊन जा. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय का, तिथे तुम्हाला काही जाणवतंय का, त्याकडे लक्ष. आता आपली जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जा. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. मनोमन आपण स्वतःला धन्यवाद देऊया. आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय
उत्तम असा मार्ग निवडलेला आहे. त्यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मक, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित असंच व्यतीत करायचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपली हळूहळू जागृत होत चालली आहे. करणार आहोत एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. शांतीपाठ. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. समोर स्क्रीनवर शांतीपाठ दिसतोय. दोन्ही हात जोडून घ्या. सुरुवात करूया. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमद मिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. डोळे अलगद मिटून घ्या. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून या जगाची निर्मिती झाली आहे त्या पूर्णत्वाला आपली संपूर्ण साधना आपण समर्पित करत आहोत. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित शरणागत भाव. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली घेऊन या. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. तर कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. जे नवीन जॉईन झालेत मॅडम सारिका. 10 मिनिटं घेऊ. बोलू शकता हा तुम्ही. मला तुमचा पर्सनल ऑफिशियल कोणता नंबर मिळेल? मला फक्त मेडिकल हिस्ट्री बद्दल थोडंसं बोलायचं होतं. म्हणजे ग्रुपवर नाही बोलू शकत त्यामुळे. काही हरकत नाहीये. माझा तुम्ही ग्रुपवरती जॉईन झालेला आहात ना, सरांनी जॉईन केले ना, तर तिथे माझा नंबर आहेच. चालेल. हो, मी कधी फोन करू? तुमचा वेळ सांगाल मला? तुम्हीही करू शकता.
फक्त संध्याकाळी 6:30च्या नंतर नको, कारण की तेव्हा माझा थेरपीचा वर्ग चालू मॉर्निंग असतो. सेशन मध्ये कधी करू? एक कधी मिनिट करा, फक्त बोलायचं. कधी ओके, करा. ठीक आहे. जर नॉर्मल नंबर नाही लागला तर तुम्ही व्हॉट्सअप कॉल करा, कारण की ते रेंजचा थोडासा इश्यू आहे. मग व्हॉट्सअप कॉल करा, काही हरकत नाही आहे. थँक्यू सो मच. हरिओम, थँक्यू धन्यवाद. मॅम. हो, धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. धन्यवाद, शुभ दिवस. मीटिंग एंड करते.